वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। भारत माता की जय, महात्मा गांधी की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे वंदे भारत माता की जय। भारत माता की जय। ऐ वतन लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी, जिंदगी भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारत माता की भारत माता की वंदे वंदे। ऐ वतन मेरे वतन। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, महात्मा गांधी की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। आज आपले ते पायल झगडे आणि प्रांजल खैरनार यांना दोघींनाही कन्यारत्न प्राप्त झालेले आहे। या दोन्ही बाळांच्या जन्माच्या स्वागतासाठी संपूर्ण झगडे परिवार, खैरनार परिवार आणि संपूर्ण मेडिकल स्टाफ इथे उपस्थित आहे। आपण त्यांचे सगळ्यांचे स्वागत करूया। पुढील प्रास्ताविक डॉक्टर गायकवाड सर करतील। नमस्कार। आज 15च्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। आपण पाहतोय की प्रत्येक वस्तू डबल। आज 2 पिढी आणि 2 पिढीला 2 मुली झालेल्या दोघींकडून। त्या मुलींचं स्वागत आता मॅडमने केलेलं आहे। मी त्यांचं स्वागत पुन्हा करतो। हे स्वागत करत असताना आम्हाला अभिमान आहे की गेले 12 वर्ष आपण पाहतोय की आज जो कार्यक्रम चालू आहे कोरडे सिस्टरचे त्याला साक्षीदार आहेत, परंतु खैरनार कुटुंब नवीन आहे। गेले 12 वर्ष डॉक्टर गणेश राग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या प्रत्येक मुलीचं स्वागत असंच केलं जातं। आणि हे स्वागत करत असतानाच सर फक्त मेडिकल हॉस्पिटलमध्ये सीमित झाले नाहीत, पूर्ण जगभर सरांच्या एवढं 4 लाख डॉक्टर्स, 13 समाज संस्था, 5 लाख स्वयंसेवक काम करतात आणि मुलींच्या जन्माचं स्वागत करतात। सरांनी काम सुरू केलं त्यावेळेस 1000 मुलींच्या पाठीमागं 1000 मुलांच्या पाठीमागं 710 मुली होत्या। म्हणजे तुम्ही पाहत आहात की 300 मुलं कमी पडतात। 300 मुलं पाहतोय आपण की आज जी मुलं बेवारस फिरतात ते लग्नात वरात नाचतात फक्त, कारण मुलीच नाही। आणि सरांनी काम जे सुरू केले त्याला कारण ते की ही नाचणारी मुलं कमी झाली पाहिजेत आणि मुलींचं प्रमाण वाढलं पाहिजे। तर हे काम मोजता येणारच नाही असं काम सरांनी सुरू केलेलं आहे। सरांच्या कामाला सलाम। सर तुम्ही जे काम चालू केलेलं आहे हे काम अजून जोरात चालू झालं पाहिजे, परंतु सरांनी एकट्यांनी हे काम किती वर वाढवायचं। सर हे काम करत असतानाच ज्यात आपल्याला कन्यारत्न प्राप्त झालेलं आहे तर मुलींच्या आईवडिलांना आम्ही विनंती करतो
की तुम्ही तुमच्या मुलींना चांगले शिकवा, त्यांनी स्त्री पण हत्या केली नाही पाहिजे, मुलींचं स्वागत झालं पाहिजे. आपण सर्वांनी मिळून मुलींचं स्वागत करूया. आणि या ठिकाणी मी परत एकदा 15 आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. ह्या 2 परिवाराचे जे आम्हाला अनुभव आले हॉस्पिटलमध्ये त्याविषयी थोडक्यात सांगतो. आता एक प्रांजल खैरनार आहे ना, ती ज्यावेळेस 9 महिने ती म्हणायची मुलगी होईल हा, आणि तिने नाव पण ठेवलं. पण आम्हाला खूप रिअरमध्ये अनुभव, म्हणजे असे अनुभव येतच नाही तर की जी जन्माच्या आधी मुलीचं नाव त्यांनी ठेवलं जातं आणि तिने आधीच नाव ठेवलं होतं स्वामीनी. ज्यावेळेस मुलगी झाली तर आवाज आला हा, त्यावेळेस कुणी आपणच असतो प्रोड्युसर तर प्रत्येक वेळेस असतातच, तुला माहिती आहे. तर तिने काय केलं, आवाजावरून ओळखली की स्वामीनी झाली का म्हणली. तर खूप आम्हाला आनंद वाटला त्या टायमाला. ज्यावेळेस सासूला सांगितलं, सासू नावाचा प्राणी एवढा विचित्र असतो, त्यांना काही करून मुलं पाहिजे असतात मुलं, पण ह्या आपल्या सासू खूप जगा वेगळ्या येतं की त्यांना मुलगी, सुनाला मुलगी पाहिजे होती, मुलाला मुलगी पाहिजे. त्यामुळे तुमच्यासारख्या सासू प्रत्येक कुटुंबात असावं असे आम्हाला म्हणजे आम्ही खरंच अपेक्षित होतो. आणि दुसरा अनुभव की आमचे जावाई झगडे, ज्यावेळेस आम्ही बाहेर येऊन सांगितलं तर कोरडे सिस्टरांचं काय आहे की इतकं मुलगी वाचवा, मुलगी झोपेटी म्हणत असतील मुलगी वाचवा, त्यामुळे त्यांना काय त्यांना मुलगीच पाहिजे होती. तर ती आमच्या मुलीलाही मुलगीच पाहिजे होती. पण जावायचा मेन प्रॉब्लेम असतो ना, कारण मुलं तो आपला नसतो. ते आम्हाला त्याची भीती होती की त्याला काय पाहिजे होतं. ज्यावेळेस आम्ही मुलीला बाहेर घेऊन दाखवलं, जावायला बोललं, ते म्हणलं काय झालं, मला मुलगी झाली, एकच नंबर म्हणलं आपल्याला तर मुलगीच पाहिजे होती म्हणलं. तर असे खूप जगावेगळे अनुभव आम्हाला ह्या दोन्ही परिवाराला खूप मिळाले, जे नेहमी आम्हाला असं जाणवत नाही. त्यामुळं आम्हाला तुमच्या दोन्ही परिवाराकडे बघून वाटतं की कसं आम्हाला 13 वर्षाची आम्ही संघर्ष केला तर कुठंतरी आता सूर्योदय दिसतोय, यश दिसतंय आम्हाला समोर. जोरात भारत माता की जय, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. म्हणजे मी जेव्हा शिक्षण घेत होती ना, मी 10वीला असताना माझी आई वारली. त्याच्यानंतर माझ्या आईचं खूप स्वप्न होतं की मी मोठं काहीतरी आयुष्यात व्हावं. पण मग नंतर सिच्युएशन सगळ्या चेंज होत गेल्या. पण माझी जिद्द होती की मला आयुष्यात काहीतरी व्हायचं आहे. जेव्हा मी त्याच्यानंतर मी 11वी केली, 12वी केली, मामांच्याच घरी एज्युकेशन केलं. मग त्यानंतर मला 12वीला पण चांगले मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर मी BA केलं, BA कम्प्लीट केलं. मग नंतर लग्नाचा प्रश्न आला, घरच्या माझ्यासाठी शेतकरी मुलगा बघून आणायची. त्याच्यानंतर मग म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम आयुष्यात. पण माझं एक स्वप्न होतं मी करेल तर मला शिकवणाऱ्या मुलाशीच मी लग्न करेल. आणि म्हणजे मला सांगायचं इतकंच आहे की आपण जर एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला ना तर त्या गोष्टी आपल्याला आयुष्यात मिळतातच. पण त्यावर आपले 100% विश्वास पाहिजे त्या गोष्टीवर. मला शिकवणारा मुलगा मिळाला, मला चांगले सासू सासरे मिळाले. आणि मी म्हणजे मी माझा शब्द पाळला. मी अजून कंटिन्यू मी स्टडी करते. मला इक्बाल सर नेहमी विचारायचे, मी आई नवा पिढीला तू स्टडी करते ना, म्हणजे सुरुवातीला त्यांनाही वाटायचं काय असं असेल. पण नंतर ते सुद्धा माझ्यावर एवढं विश्वास ठेवायचे, तू अभ्यास करते ना. हो सर मी करते बरं का अभ्यास. ते सांगायचे तू थोडं बस, झोप, आराम कर. मी म्हणायचे नाही मला करायचं आहे. म्हणजे आता मुलगी झाली पण मी पण भविष्यात अधिकारी का व्हायचे मला, तर मला पण समाजाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, मला पण समाजासाठी हे करायचं आहे. म्हणजे माझा एक काहीतरी हातभार पाहिजे या समाजाला, त्याच्यामुळे मला अधिकारी व्हायचंय. म्हणजे इकडची काहीच माहिती नव्हती. माझं वेगवेगळं ट्रीटमेंट चालू होतं. म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्यांदा इथं आले तर इकडचे स्टाफ खूप छान, इतके छान आहे ना, घरासारखे म्हणजे मला भेटले. असं वाटलंच नाही की आपण नाही का ह्या क्लिनिकमध्ये आलोय किंवा बाबा हे असं काहीतरी यांचं काही हेतू असं काही नाही. असं घरच्यासारखे सगळ्याच म्हटलं तर चालेल. त्यामुळे मला कॉन्फिडन्स वाटला आणि मी म्हणजे लगेच ऑन द स्पॉट मी इथं आले, म्हणजे सुनेला गेले. पण तिने ती जिद्द सोडली नाही, तिला अधिकारी व्हायचे आणि ते बी समाजासाठी व्हायचंय. त्यामुळे तिच्याकडून खूप शिकण्यासारखे झालं, सगळा संसार कम्प्लीट झाला. ती आजही शिकते. राख मॅडमचा आभार मानेल. लग्नानंतर आम्ही तिला भरपूर समुपदेशन करायची की प्रांजल असं काही नाहीये की म्हणजे आज तुमचं काही हातावर संसार नाही, तुमच्यासाठी आम्ही दोघंही खूप जिद्दीने तुझ्या पाठीशी आम्ही उभं आहोत आणि तुला काय हवं नको ते तुला मिळेल
तुझ्या बाळालाही मिळेल, तर तू एक चान्स घ्यावं. तर ती म्हटली आई की माझं स्वप्न असं, मी पहिलं स्ट्रगल म्हणजे मी एक अधिकारी झाल्यानंतर मी बाळाला जन्म देईल असं मला वाटतंय. कारण बाळ झाल्यानंतर मला खूप प्रॉब्लेम येणार, कारण तुम्ही दोघंही जॉब करता, घरात बाळाला सांभाळणं वगैरे हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. मी तिला खूप म्हणायचं की तुला पाहिजे तेवढं मी सहकार्य करेन माझ्या पद्धतीने. पण जेव्हा ती दवाखान्यात आली काही कारण असतो, तेव्हा राख मॅडम भेटल्या. राख मॅडमने तिला इतकी समज दिली आणि पाटील मॅडमने पण सर 9 महिने अगदी म्हणजे आईसारखं तिला सांभाळून घेतलं. कारण मला जॉब असल्यामुळे मग प्रत्येक वेळेस मला सोनोग्राफी वगैरे या गोष्टींना मला वेळ देता येत नव्हता आणि तिने पण मला खूप सहकार्य केले 9 महिने. कारण मला पण असं वाटायचं की कदाचित मी कमी पडेल, कारण माझंही स्वप्न होतं की तुझी डिलिव्हरी वगैरे सगळं माझ्याच इथं व्हावं असं माझं स्वप्न होतं. तर म्हणजे महाराजांनी सगळं करूनही घेतलं स्वामींनी माझ्याकडून. जर काही कसू राहिली असेल तर तिने मला माफ करावं. आणि राम मॅडमचे आभार मी यासाठी मानते, राम मॅडमने तिला सांगितलं की प्रांजल तुझा डिसिजन आहे, मला असं वाटतं कदाचित तू काहीतरी वेगळा विचार करते, पण आपल्याला आयुष्यामध्ये स्ट्रगल तर प्रत्येकालाच करावा लागतो, असं काही नाही आहे. संसारामध्ये प्रत्येकाला स्ट्रगल, पण तू जर एक चान्स घेतला नंतर तू ब्रेक दे, पण एक चान्स घ्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण पाटील मॅडमकडे बघ, त्यांनी सुद्धा स्ट्रगल करून मुलं सुद्धा म्हणजे तोही चान्स सोडला नाही. त्याच्यामुळे राख मॅडमने जेव्हा तिला समुपदेशन केलं आणि ती म्हटली की आई मला आज खूप चांगला एक आदर्श मिळाला, मला राख मॅडमने खूप मला समजून सांगितलं की तू एक चान्स घे. त्यानंतर ती पॉझिटिव्ह झाल्या, म्हणजे तिचे विचार ती त्या मतावर ठाम राहिली की नाही मला आता चान्स घ्यायचा. त्यानंतर 1 महिन्यानेच तिचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. म्हणजे पहिल्यांदा मी राख मॅडममध्ये, कारण तिने म्हणजे त्यांचे विचार आत्मसात केले आणि त्या विचारावरती ठाम राहिली की नाही म्हणजे अभ्यासाबरोबर मला बाळ सुद्धा हवंय. आणि त्यानंतर पुढचा माझा प्रवास तसंच तिला म्हटलं तू ह्या गोष्टीवर फक्त ठाम राहिलीस, आमच्यासाठी हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक वेळेला सरांनी, जोशी सर, पुन्हा पाटील मॅडम, सगळा पूर्ण स्टाफ सर, म्हणजे संतोषी मॅडम असतील, ह्या मॅडम असतील, सगळ्यांची नावं नाही मला माहीत. पुन्हा ते सर काय नाव आहे त्यांचं, दीपक सर असतील. दीपक सरांना मुलगी बघा. तर सगळा स्टाफ किंवा ह्या ताई असतील रोकडेत ना, कोरडे ताई, जे सगळा स्टाफ खूप तुमचं खूप त्यांचं अभिनंदन. आणि ही सेवा सर, आम्ही जसं सेवा म्हणजे आमची सेवा कसं आहे की आम्हाला वेतनही तसं सरकार देते नाही का, पण आमच्याही पेक्षा मी पदोपदी ह्या ताईंना वगैरे पण मी म्हणायचे की तुमचं खूप स्ट्रगल आहे आणि स्वामी तुम्हाला सगळ्यात मोठी सेवा ही तुमची आहे आमच्याही पेक्षा. आम्ही जरी शिक्षक असलो, आम्ही 5 घंटे काम करतो, त्याचं वेतनही आम्हाला सरकार देते. पण तुमचं स्ट्रगल असं आहे की तुम्ही म्हणजे रात्री जरी असलं ना, बेल वाजवली की तिथं दुसऱ्या मिनिटाला सगळं हजर असायचे. म्हणजे मला कधी कधी खूप दया पण यायची बेल वाजवताना, वाईट पण वाटत, पण काय इलाज होतं. कारण मला अगदी चांगल्या रूममध्ये वरती 3ऱ्या मजल्यावर ठेवलेलं होतं, त्याच्यावर मला इलाज नसायचा. आणि सगळ्यांचं स्ट्रगल स्वामी नक्कीच सगळ्यांची दखल घेतील, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट होणार आहे. आणि सरांचं तर सगळ्यांमागे आशीर्वाद आहेतच, आणि सरांचे सुद्धा स्वामी खूप भरभराट करण्यात, अजून 3 नाही अजून 4 मजल्यावरती इच्छा आहे. आणि स्वामी निश्चित सर तुमचे जेवढे स्वप्न असतील, जोशी सर असतील, अजून ते अगदी भरभराटीच नाही होत, हेच माझे स्वामी चरणी प्रार्थना आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार. सुनीता हरिभाऊ कोरडे, मी या हॉस्पिटलला 15 वर्ष झालं काम करते. आमच्या हॉस्पिटलला 2012 पासून मुलगी वाचवा अभियान चालू केलं आहे, तर त्यात पण आमचा सर्व स्टाफ सहभागी होता. आता यावर्षी आता मीच आजी झाले आणि मला नाच झाली, त्यामुळे मला खूप आनंद. परिवाराला मुलगी झाल्याबद्दल आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया. मायसेल्फ डॉक्टर दर्शना छोरडिया. आज मैं कई शब्द पेशेवर बोलना है. मैं वो देश की नागरिक हूँ जिसके होठों पे गंगा और हाथों में तिरंगा है. मैं वो देश की नागरिक हूँ जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा है. जो वो देश जो कभी सत्यम शिवम सुंदरम तो कभी वंदे मातरम तो कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्कल बंगा है.
मैं वो देश की नागरिक हूँ जहाँ 7 समुंदर पार परदेशियों को भी ब्रदर्स एंड सिस्टर्स कहकर बुलाता हूँ। मैं वो देश की नागरिक हूँ जहाँ हर ठुकराए हुए की वो शरण स्थली बन जाता है। यही प्रेम की पूज्य भूमि भारतवर्ष कहलाता है, भारतवर्ष कहलाता है। थैंक यू। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। बेटी है तो कल है, बेटी है तो कल है। बेटी नहीं पिता पे बोझ, बदलनी होगी पुरातन सोच, बेटी नहीं पिता पे बोझ, बदलनी होगी पुरातन सोच। बेटी है तो कल है, बेटी है तो कल है। अरे वा वा, काय दिले आपल्याला गोगरू परिवारांनी, उलट एअरपोर्ट 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 सदानंदाचा सदोट एअरपोर्ट एअरपोर्ट सदानंदाचा सदानंदाचा जय मल्हार, जय मल्हार। लंदन देखा, पेरिस देखा, लंदन देखा, पेरिस देखा और देखा जापान। माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान। सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान।